टाटा कंपनीचा 10 लाख रुपये किमतीचा टेम्पो अपहार करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हा शाखा युनिट 2च्या पथकानं मालेगावहून शिताफीनं अटक केली आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादीचा विश्वास संपादन करून टाटा अल्ट्रा 1918 टेम्पो लोनचं उर्वरित हप्ते भरण्याच्या अटींवर करार करून घेतला। मात्र हे हप्ते न भरता त्याचबरोबर वाहन परत न करता आरोपींनी फिर्यादीची 10 लाख रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शाखा युनिट 2चे अधिकारी मुख्तार खान पठाण आणि गुलाब सोनार यांना आरोपी जुनेद मोहम्मद अब्दुल हमीद वय वर्ष 45 राहणार राजानगर मालेगाव यांच्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं मालेगावला सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि मनोज शिंदे यांच्या पथकानं केली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।